कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय तुम्ही इथं जर गेल नाही तुम्ही? सूर्या, मी सगळ्याच लई नवण्या केल्या, पण कोणच यायला तयार नव्हतं। सगळे म्हणले तुझी वाट बघू। पप्पे तू पण ना? पप्पा, सूर्या हे आपलं घर आहे, त्यामुळे हे वाचवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे की नाही? तुम्ही नका काळजी करू। हे काय देसाई शेट आलेत, ते आपल्याला कुलूप काढून देतील। मग आपण जाऊ आपल्या घरात। हां देसाई शेट, पोरांनो, ही चावी घ्यायची, कुलूप उघडायचं। देसाई साहेब, मी आलो पैसे बघ। कपाट उघड, बॅग बॅग कुठे गेली? इथंच ठेवली होती की। वहिनी, दादाला एवढा वेळ का लागतोय पैसे आणायला? मला पण कळत नाहीये का। थांबा मी बघून येतो। काजू थांब, मी बघते। शोभा, माहेरचं घर मुलीला कधीच पारखं नसतं, पण का माहित नाही, एकदा उंबरठा ओलांडला की तिची शोभा आपल्या स्वतःच्या घरातच असते। एवढे दिवस मला प्रश्न पडला होता की माझं मन का लागत नाहीये, मला इथं कोणी रागवत नाहीये, इथून जा असंही म्हणत नाहीये, तरी मला कसली तरी कुणकुण लागून होती। आज इथं आल्यानंतर कळतंय की ही कुणकुण आपल्या घराच्या ओढीची, आठवणींची होती। तेजू, हा, तू या घरात नव्हतीस तर तुझी लई आठवण येत होती ग, पण दुसरीकडे असं बी वाटत होतं की सूर्याच्या घरात सुखात आहेस, तेच बरं आहे। काय म्हणून या सोन्याच्या पिंजऱ्यात परत आलीस ग तू? दादासाठी, कारण त्याचे डोळे मला सारखे सांगत होते की त्याला माझा सुखाचा संसार बघायचा आहे, आणि मग हे पण सुधारलेत म्हणून मग शत्रू खरंच सुधारलाय म्हणजे? अगं मी काय त्याला आज ओळखत नाही, माझ्या पोटचा पोरगा आहे तो, त्याचे गुण चांगलेच माहीत आहेत मला। त्याच्या वागण्याला फसलीस आणि या घरात परत आलीस तू, तुला एवढं समजावलं होतं ना ग? हा, ते अगं तुला माझी काळजी मला माहिती आहे, पण आता लग्न केलंय तर संसार तर करावाच लागेल ना, आणि मला यांना एक संधी देऊन बघायची, मग बघू माझ्या नशिबात काय ते। तेजू, तुझ्यासारखी गुणी सून या घराला मिळाली हे नशीब आहे या घराचं। किती चांगले संस्कार केलेत तुझ्यावर सूर्यानं।
पण शत्रूवरचे संस्कार वेगळे आहेत. ते असे 4 दिवसात मिटून जातील असं नाही वाटत मला. तुझं मन कसं वाहत्या झऱ्यासारखं आहे. त्यात गढूळ काय बी टिकत नाही. लई निर्मळ मनाची आहेस तू, अगदी सूर्यासारखी. देव तुझ्या वाट्याला कायम आनंद देवो एवढीच इच्छा आहे बघ माझी. पण आता परत तुझ्या वाट्याला जखमा आल्या तर त्या नाही मी बघू शकणार. आता असं वाटतंय हिला कुठल्या सणाचं काय विचारायलाच नको. असं कसं, अजून बाकी आहे की. हुरडा संपल्यावर काय येतं सांगा? हिवाळ्याच्या एंडला होळी. आणि होळी म्हणजे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी, कटाची आमटी, भात, असं गरम गरम तव्यावरती फुगलेली पोळी, त्याच्यावरती असं साजूक तूप आणि जोडीला गुळवणी. आहा, एकदा खाल्लं ना की माणूस 2-3 तास तरी झोपत न उठत नाही बघा. आणि हिवाळा संपला की येतो उन्हाळा. आणि उन्हाळ्यात मला आमरस आणि पोळी लागती म्हणजे लागते. आमरस, पोळी, पुरी, भाजी. भास्कर बाई, प्रत्येक महिन्याच्या नावावर जेवणाचा एक एक पदार्थ तू पाठच करून ठेवलायस वाटतं. तू ठरवूनच ठेवलेस वर्षभर काय खायचं आणि काय नाही ते. आता घरातली कामं तुला किती झेपत असतील ते दिसतंय तुझ्या ह्या शरीरावरनं. बरं बाई, ती कामं करतच असशील ना व? म्हणजे आपलं ते कलाकुसरीचं काम. हो, येतं ना, येतं. काय काय जमतंय तुला? काय जमत? शिवलेला मोदक. हा, नाही मोदक शिवतात वय काय बी. नाही, शिवलेला मोदक नाही. नाचता येत. नाही नाचता येतं पण ते कला नाही नाचता नाही. चिमटा काढता येतो. नाही चिमटा काढता नाही म्हणजे येतो नाही, पण नाही काढत नाही. पण भजा, हा, बटाट्याच्या भजा तळता येतात. बटाटा, कांदा कसले बोलेल ते भजा तळता येतात. कुरकुरीत गरम मस्त पैकी. आणि जेवढं तळता येतात ना त्याच्यापेक्षा जास्त खाता बी येतात. 100-150 तुम्ही फक्त बोला, खाऊ शकते. भजा खाऊ शकते. हा, तळू पण शकते, खाऊ पण शकते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.